हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मी आपल्याला एक खास पदार्थ दाखवणार आहे। खास म्हणजे काय तर ते आहे ड्राय फ्रूट्सचे लाडू, आणि ते सुद्धा बिना साखरेचे, बिना पाकाचे। तर बघा तुम्ही मी कसे केले ते। तर इथे मी खजुराचे तुम्हाला ड्राय फ्रूट्सचे लाडू दाखवणार आहे। हे लाडू तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये खाऊ शकता। मोस्टली आपण हे थंडीमध्ये खातो, परंतु उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला याची गरज असते। एक छोटासा लाडू खाल्ला तरी तुम्हाला खूप भरपूर एनर्जी येऊन जाईल, आणि उन्हाळ्यात तुम्ही जर उपाशी कुठे गेलात तर नेहमी तुमच्या बॅगमध्ये एका डब्यामध्ये हे लाडू असू द्या। उपाशी कुठे गेलात तर बॅगमध्ये एक लाडू काढा आणि खा, बघा भरपूर एनर्जी येईल तुम्हाला। तर हे बघा अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण इथे तूप टाकलं आणि त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण शेकून घेतलेले आहे। जास्ती आपल्याला तळायचे नाही आहे। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांचे बारीक बारीक चाकूनी काप करून घेतलेले आहे। मी याला खलबत्त्यामध्ये कुटलेले नाही आहे। हे सर्व साहित्य मी 100 ग्राम घेतलेले आहे। फक्त मी खजूर जास्ती घेतलेला आहे। हे सगळं मी असं अगदी कमी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आता झालेलं आहे। हे मी 5 मिनिटं भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद केला आणि हे आता सगळे ड्रायफ्रुट्स मी एका परातीमध्ये काढून घेतले। थोडे थंड व्हायसाठी मी ठेवणार आहे। तर हे जे मी काप केले ते चाकूनी केलेले आहेत, त्यामुळे काय होतं की लाडू खाताना छान दाताखाली येतं आणि त्याची टेस्ट अगदी वेगळीच लागते। तर त्याच कढईमध्ये मी आता किसमिस सुद्धा भाजून घेतलेले आहे। थोडंसं तूप टाकून त्याला छान शेकून घेतलेलं आहे। आता मी किसमिस सुद्धा परातीमध्ये टाकले आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकून पंपकिन शीट सुद्धा भाजून घेणार आहे। तर आपण या लाडूमध्ये वेगवेगळ्या अशा बिया टाकूनही छान लाडू तयार करू शकतो। यामध्ये तुम्ही मगज बी सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी याच बिया टाकलेल्या आहे। आणि याच बियांमध्ये मी थोडी खसखस टाकली 2 चम्मच, आणि ती सुद्धा छान शेकून घेतली। आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे। त्याबरोबरच यामध्ये मी आता खोबऱ्याचा कीस सुद्धा टाकणार आहे। तर मी असं अंदाजानेच टाकलेला आहे खोबऱ्याचा कीस। हा सुद्धा छान आपण यामध्ये भाजून घेऊया। एक अंदाजाने मी हा 50 ग्रॅम टाकलेला आहे। हा हलका असतो त्यामुळे हा जास्ती येतो वजनाला। तर हा सुद्धा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत शेकून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे। तर आता आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे। फक्त आता एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे या लाडूमध्ये जे मेन आहे तेच आपलं राहिलेलं आहे, ते म्हणजे खजूर। तर खजुराच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे। वजनाने मी 1 किलो खजूर घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये साखर वगैरे काही टाकणार नाहीये, त्यामुळे आपल्याला खजूर जास्ती लागणार आहे। बिया सगळ्या छान काढून घेतल्या आणि 2 चम्मच तूप टाकलं आणि त्यामध्ये हा छान असा भाजून घेतला। भाजता भाजताच याला छान असं पाक सुटल्यासारखा होतो आणि एकजीव होऊन जातो। याला काहीही मिक्सरमध्ये सुद्धा लावायची गरज नाहीये किंवा कुटायची सुद्धा गरज नाहीये। हा असाच मेल्ट होऊन जातो आणि या खजुराच्या साहाय्यानेच आपल्याला लाडूमध्ये बाइंडिंग सुद्धा मिळतं। तर बघू शकता तुम्ही, भाजता भाजताच कसा छान असा गोळा जमलेला आहे। परत थोडं तूप लागलं तर मी टाकलं त्यामध्ये थोडं। तुम्ही तिथे अंदाजाने बघून घ्या, जर कढईला चिकटत असेल तर परत तूप टाकायचं। तर आता छान असा गोळा जमलेला आहे। मी काहीही याला बारीक केलेलं नाही, काही नाही। आणि आता जे आपलं सगळं साहित्य आपण जे भाजून ठेवलेलं होतं ते सगळं यामध्ये आता मी टाकत आहे आणि छान एकजीव करून घेणार आहे। याला थोडं मिक्स करताना जोर लागतो, पण अगदी 5 मिनिटात हे छान एकजीव होऊन जातं। बघू शकता तुम्ही, हे सगळं मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही त्याला छान असं चोळून मळून त्याचा गोळा तयार करू शकता। फक्त हे की थोडं गरम असतं तर हाताला चटके लागू शकतात, तर तुम्ही तुपाचा हात घेऊन सुद्धा करू शकता। आणि इथे बघा तुम्ही, मी इथे छान असे लाडू वळून घेतलेले आहे। खूप मस्त झालेले आहे हे लाडू। बघू शकता ड्रायफ्रुट्स कसे असे छान दिसत आहे।
त्यामुळं कसं दिसायलाही छान होतं आणि दाताखाली आले की अजून छान वाटतंय. तर बघा मस्त जमलेले आहे आपले लाडू हे. आता लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा लागलेल्या आहे आणि या सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असतात तर त्यांना सारखी भूक लागत असते. तर दरवेळेस तुम्ही चॉकलेट आणि काही काही देण्यापेक्षा हा एक लाडू दिला तरी खूप पौष्टिक आहे हा लाडू त्यांच्यासाठी. याआधी सुद्धा मी या लाडूची रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्ही जर बघितली नसेल तर अवश्य बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.